नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period we have studied about the humidity and dew point. There are two types of the humidity, relative humidity and absolute humidity. याचा स्टडी केला आहे आपण. Now today we'll discuss about the unit of the heat. आपल्याला unit of the heat चा स्टडी करायचा आहे. In SI system the unit of the heat is a joule. SI system मध्ये heat चं युनिट जे काय दिलेलं आहे ते आहे जूल दिलेलं आहे. And in CGS system, the unit of the heat is a calorie. The unit of the heat is also expressed in the form of a kilocalorie. Kilocalorie मध्ये सुद्धा याचं युनिट काय केलं जातं, एक्सप्रेस केलं जातं. जनरली the unit of the heat is considered as a kilocalorie and calorie at the place of the joule. Then there is the relationship between the joule and the joule and the calorie. 1 calorie is equal to 4.18 joule. These are the units of the heat. SI युनिट म्हटलं तर जूल लिहा, CGS म्हटलं तर कॅलरी लिहा आणि बिग युनिट जर एक्सप्रेस करायचं झालं तर किलो कॅलरी. ॲक्च्युअल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कॅलरी अँड किलो कॅलरी. फर्स्ट वी कन्सिडर द डेफिनेशन ऑफ द किलो कॅलरी, in which time you can say that the amount of the required heat is 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी हीट रिक्वायर्ड कधी झाली, युटिलाइज कधी केली याचा आपल्याला विचार करायचा. इन विच टाइम यू कॅन से दॅट द 1 किलो कॅलरी हीट इज रिक्वायर्ड और 1 किलो कॅलरी हीट इज नेसेसरी. फॉर दिस एक्सप्लेनेशन फर्स्ट वी कन्सिडर द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द वन एक्सपेरिमेंट. आता डेफिनेशनमध्ये दिलेले द अमाऊंट ऑफ द हीट एनर्जी नेसेसरी आर रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ कोणाचं टेम्परेचर, mass of the water, 1 kilogram mass of the water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius. म्हणजे याचा काय रेफरन्स लागत नाही आपल्याला, तर एक्सपेरिमेंटली आपण ते प्रूव्ह करूया. फर्स्ट वी कन्सिडर लेट द टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर बिफोर द हीटिंग इज कन्सिडर ॲज ए 10.5 डिग्री सेल्सिअस. समजा या पाण्याचं इनिशियल टेम्परेचर जे आहे बिफोर द हीटिंग ते आहे 10.5 डिग्री सेल्सिअस. आणि मला तर काय करायचं आहे, मास ऑफ द वॉटर जे काय घेतलेलं आहे ना हे 1 किलोग्रॅम घेतलेलं आहे. या 1 किलोग्रॅम मास ऑफ द वॉटरचं टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअसने फक्त इन्क्रीज करायचं आहे. आणि त्या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज होत असताना हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट इज रिक्वायर्ड, हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट इज युटिलाइज्ड. म्हणजे 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान मला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे फ्रॉम 10.5 डिग्री सेल्सिअस टू 11.5 डिग्री सेल्सिअस बाय 1 डिग्री सेल्सिअस. मग कंटिन्यूस काय केले, मी हीट प्रोव्हाइड केली आणि ऑब्झर्वेशन करू लागलो. इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर इज 10.5 अँड द टेम्परेचर ऑफ द वॉटर इज रेज्ड बाय 11.5 डिग्री सेल्सिअस थ्रू द 1 डिग्री सेल्सिअस. मला हे 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे 10.5 पासून ते 11.5 पर्यंत. मग हे टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट इज नेसेसरी. मग मी काय करणार, हीट प्रोव्हाइड करणार. मग प्रोव्हाइड केलेली जी काय हीट आहे ती एक्झॅक्टली किती येते हे मला डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यासाठी त्या वॉटरचं मास कन्सिडर करणं आवश्यक आहे 1 किलोग्रॅम. लेट द मास ऑफ दी वॉटर इज 1 किलोग्रॅम, इट्स इनिशियल टेम्परेचर इज 10.5 डिग्री सेल्सिअस and we want to increase the temperature of that water from 10.5 degree Celsius to 11.5 degree Celsius by 1 degree Celsius. मला या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड जी काय आहे, जी काय हीट युटिलाइज केलेली आहे ती अमाऊंट ऑफ द हीट जी आहे ना ती समजा आलेली असेल 1.1 किलो कॅलरी. एवढी एनर्जी युटिलाइज केलेली असेल. आणि मला तर एक्झॅक्टली पाहिजे की 1 किलो कॅलरी, इन विच टाइम यू कॅन से दॅट द 1 किलो कॅलरी हीट इज युटिलाइज्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम कुठून 10.5 टू 11.5. जेव्हा इनिशियल टेम्परेचर 10.5 डिग्री सेल्सिअस घेतले, मला 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवायचं आहे ते 11.5 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. हे 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी युटिलाइज केलेली जी काय एनर्जी आहे ती 1.1 किलो कॅलरी आहे. म्हणजे डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, द अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर by 1 degree Celsius from
5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. मला डेफिनेशनमध्ये सांगता येईल तुम्हाला की 1 डिग्री सेल्सिअसने पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी जे अमाऊंट ऑफ द एनर्जी खर्च केलेली आहे ना ती एक्झॅक्ट 1 किलो कॅलरी कधी येते हे मला फाइंड करायचे. मग मी तर 10.5 डिग्री सेल्सिअस टू 11.5 डिग्री सेल्सिअस या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी खर्च केलेली जी काय एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, ती 1.1 किलो कॅलरी आहे. मग अगेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर फ्रॉम 11.5 डिग्री सेल्सिअस टू 12.5 डिग्री सेल्सिअस. या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करत असताना अमाऊंट ऑफ द हीट एनर्जी इथं खर्च झाले आहे समजा 1.05 किलो कॅलरी. अगेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर फ्रॉम 12.5 टू 13.5 डिग्री सेल्सिअस. या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड जी काय आहे ती 1.04 किलो कॅलरी युटिलाइज झालेली. अगेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 13.5 डिग्री सेल्सिअस टू 14.5 डिग्री सेल्सिअस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. इट इज नियर अबाउट टू 1.01 किलो कॅलरी एवढी खर्च झाली. बट व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करत असताना अमाऊंट इथं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करत असताना ॲक्च्युअली अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड जी काय युटिलाइज केलेली आहे इट इज नथिंग बट द 1 किलो कॅलरी. या सगळ्या 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने इन्क्रीज करण्यासाठी 10.5 टू 11.5 अमाऊंट ऑफ द रिक्वायर्ड एनर्जी 1.1 किलो कॅलरी. इट इज ग्रेटर दॅन द 1 कॅलरी. 11.5 टू 12.5 हे टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअसचे टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी अमाऊंट ऑफ द रिक्वायर्ड हीट किती लागलेले आहे 1.05. 13.5 टू 14.5 1.01 किलो कॅलरी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड लागलेली. इतकी हीट आपण प्रोव्हाइड केलेली आहे. पण एक्झॅक्टली 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ द हीट जी काय युटिलाइज केली आहे ते आहे 1 किलो कॅलरी. आणि म्हणून आपल्याला इथं 1 किलो कॅलरीच्या डेफिनेशनमध्ये सांगता येईल. काय करायचं आहे आपल्याला अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड जे काही आपल्याला अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस is known as the 1 किलो कॅलरी heat. In which time you can say that the 1 किलो कॅलरी heat is utilized. मी इथं रेंज का घेतलेली नाही ही 10.5 टू 11.5. इथं सुद्धा 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवले पण एक्झॅक्टली तिथं 1 किलो कॅलरी अमाऊंट ऑफ हीटचं युटिलायझेशन केलं नाही तर तिथं 1.1 किलो कॅलरी हीट युटिलाइज करावी लागली. म्हणजे फक्त या रेंजमध्येच 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपण उपयोगात आणलेली जी काही हीट एनर्जी आहे ती एक्झॅक्टली फक्त 1 किलो कॅलरी हीट रिक्वायर्ड होते म्हणजे खर्च होते. नाहीतर इतर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी खर्च होणारी जी काही हीट एनर्जी आहे ती ग्रेटर दॅन काय आहे ग्रेटर दॅन 1 किलो कॅलरी आहे. जर आपण 15 परत याचं टेम्परेचर जर आपण 15.5 डिग्री सेल्सिअस टू 16.5 डिग्री सेल्सिअस या 1 डिग्री सेल्सिअसने जर टेम्परेचर आपण वाढवू लागलो तर तिथं अमाऊंट ऑफ रिक्वायर्ड एनर्जी जी काय आहे लेस दॅन 1 येते. 0.99 किंवा 98 किलो कॅलरी एवढी खर्च होते. म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या रेंजमध्ये 1 किलो कॅलरी एनर्जी खर्च होते 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी ते फक्त आहे 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणून डेफिनेशनमध्ये 1 किलो कॅलरीचे डेफिनेशन जे दिलेली आहे the amount of heat required to raise the temperature of 1 kilogram of water by 1 degree Celsius from 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज जी काय अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड झालेली आहे किंवा युटिलाइज केलेली आहे दॅट अमाऊंट ऑफ द हीट इज नथिंग बट द 1 किलो कॅलरी हीट. म्हणजे 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान
1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी, पण ती रेंज कोणतीही 1 डिग्री सेल्सिअसची दिलेली नाही. एक्झॅक्टली 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस याच 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डिफरन्सला एक्झॅक्टली 1 किलो कॅलरी हीट एनर्जी काय होती, युटिलाइज होते. त्याच्यापेक्षा कमी जर रेंज घेतली 1 डिग्री सेल्सिअसची तर जास्त होते, याच्यापेक्षा जास्त घेतली तर 1 डिग्री सेल्सिअसपेक्षा लेस अमाऊंट ऑफ एनर्जी युटिलाइज केली जाते, हीट एनर्जी युटिलाइज केली जाते. म्हणजे एक्झॅक्टली फक्त याच टेम्परेचरला 1 किलो कॅलरी हीट युटिलाइज केली जाते. आणि म्हणून डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे इन विच टाईम यू कॅन से दॅट द 1 किलो कॅलरी हीट इज रिक्वायर्ड. तर डेफिनेशनमध्ये सांगता येईल मग आपल्याला द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड और यूज्ड द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ हाउ मेनी अमाऊंट ऑफ द वॉटर 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. कोणत्या रेंजमध्ये? फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड द 1 किलो कॅलरी हीट. मग आपल्याला हे बिग युनिटमध्ये झालं. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इन विच टाइम यू कॅन से दॅट द 1 कॅलरी हीट इज रिक्वायर्ड ॲट द प्लेस ऑफ दी 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर यू कॅन टेक ओनली द 1 ग्रॅम ऑफ वॉटर. मग डेफिनेशन तेच सांगणार पुन्हा तुम्ही, फक्त 1 किलोग्रॅम ऑफ वॉटरच्या ऐवजी 1 ग्रॅम ऑफ वॉटर सांगणार. मग डेफिनेशन काय सांगणार? द अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज नोन ॲज द 1 कॅलरी हीट. त्यालाच आपण काय म्हणणार? 1 कॅलरी हीट इज रिक्वायर्ड असं म्हणणार. म्हणजे 1 कॅलरी हीट एनर्जी, पाणी जर आपण 1 ग्रॅम घेतलं, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी, पण ते 1 डिग्री सेल्सिअसची रेंज कोणती दिली? फक्त 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअसची रेंज दिलेली आहे. त्या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी जी काही आपण प्रोव्हाइड केलेली एनर्जी आहे ना, ती फक्त किती असते? 1 कॅलरी असते. म्हणजे 14.5 टू 15.5 या डिग्री सेल्सिअसमधून पाण्याचं 1 ग्रॅम पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी जी काही खर्च केलेली एनर्जी आहे ना, ते असते 1 कॅलरी. म्हणजे 1 कॅलरीचे डेफिनेशन काय सांगता येईल? द अमाऊंट ऑफ द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज नोन ॲज द 1 कॅलरी हीट. त्यालाच आपण 1 कॅलरी हीट असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्र, हे आपल्याला फक्त 4 ते 5 ओळीमध्ये दिले आपल्या पुस्तकामध्ये, पण ॲक्च्युअल एक्सप्लेन करायचं असेल तर हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करावं लागेल. कारण कोणत्या 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी 1 किलो कॅलरी एनर्जी खर्च होते, किंवा कोणत्या रेंजमध्ये 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डिफरन्सने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी 1 कॅलरी एनर्जी खर्च होते, हे सांगितलेलं आहे. आणि आपल्याला एक टेबल दिलेलं आहे की हे किलो कॅलरी हे जे काही आहे, प्रत्येक ऑब्जेक्टचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी अमाऊंट ऑफ एनर्जी जी काय खर्च असेल ती रेंज मात्र वेगवेगळी असेल. याच्यामध्ये फक्त आपल्याला वॉटरचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून इथं 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर किंवा 1 ग्रॅम ऑफ वॉटर हाच उल्लेख केलेला आहे. म्हणजे किलो कॅलरीची डेफिनेशन असो किंवा कॅलरीची डेफिनेशन असो, इट इज रिलेटेड टू द मास ऑफ द वॉटर. आणि याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं. टुडे स्टॉप हेअर.